मी रेकॉर्डिंग बंद केली आणि घरी गेलो सुखरूपपणे. घरी जाऊन बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झालं. गावामध्ये मस्त एन्जॉय केला. आता जवळपास 10 दिवसात चालू रिटर्न कर्मभूमी. वेलकम टू द सेकंड ब्लॉग. तर मी चाललो आहे आता पुण्याला चाललो आहे. आज शनिवार 5 तारीख. आज 5 किंवा 6 असेल. जवळपास 10 दिवसांनी मी हा ब्लॉग बनवतो आहे. आपल्या गाडीची रनिंग झाली जवळपास 21,020 किलोमीटर झाली. 2,200 किलोमीटर झाली. आणि 21,000 किलोमीटरला जवळपास 21,000 किलोमीटरला याची सर्व्हिसिंग केली आपण लेटेस्ट. 3,500 किंवा 4,000 किलोमीटरला आपण नेक्स्ट सर्व्हिसिंग करू. रस्ता आहे हे बाबा फॉर्म आलो तरी. तर सध्या आपण बीड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आहोत. हा रस्ता सरळ जातो कर्जतला, जे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. आता आपल्याला थोड्या वेळाने असं आडवा हायवे लागेल, सोलापूर हायवे, जो की नगरला जाऊन भेटेल. आपल्याला त्याच रस्त्याने जायचं आहे. हा जो पुढचा ब्रिज तुम्ही बघताय खूप जुना ब्रिज आहे. इंग्रजांच्या काळातला असं म्हणतात आणि बघून वाटतं पण तसं. इतक्या वर्षांनी आता सरकारला सुचलंय, मग चांगली गोष्ट आहे ब्रिज बांधायची. खरं ब्रिज पडायची वाट नाही बघितली. गावाकडे लॉक करायचं म्हटलं ना लाज वाटते. म्हणून मी थोडंसं आउटसाईडला येऊन, म्हणजे फार माझ्या स्वतःच्या गावाच्या खूप बाहेर येऊन मी स्टार्ट केला आहे. इतका अर्जंट ब्रेक दाबला भाऊ तू. तुम्हाला वाटलं नसेल पण त्यांनी अर्जंट ब्रेक दाबला होता थोड्या वेळासाठी. मोठ्या कपाळात आलं होतं. मला वाटत असेल की मी हा त्या दिवशीचा शर्ट आहे, जे की बरोबर आहे. त्याच्यामध्ये फक्त एक अपडेट आहे की त्या दिवशी एक समोरची कुठली तुटलेली बटन. तर ते आपण नवीन लावला आहे. सो आज शर्टाचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि गावाकडे मी फक्त एक शर्ट बनवतो, कारण की मला ते लॅपटॉप वगैरे कॅरी करावं लागतं. त्याच्यामुळे सामान कमी चालू आहे. तर जाताना कंटिन्यू मस्तपैकी डबा दिला आपण कुठेतरी मस्तपैकी 12च्या आसपास 1च्या आसपास करून. असं हायवे लागला ना, लोक कमी असतात मग काय वाटत नाही असं फूड ब्लॉग करताना. नाहीतर हे फूड ब्लॉगिंग कल्चर खूप नवीन आहे महाराष्ट्रासाठी. यामध्ये आलं आहे खूप वर्ष. महाराष्ट्रातले ब्लॉगर कमी खूप लहान असते. हे पावसाळ्याचं एक वैशिष्ट्य आहे. तुम्हाला नेचर पण चांगलं बघायला भेटतं आणि बऱ्याच ठिकाणी दुर्गंध पण येतो. काय म्हणजे काय मला कळत नाही कधी काय पावसाळ्यात जास्त जनावर एकच काय मारतात.
तर 230 रुपये तर एक्स्ट्रा पडले असते, कारण की आपल्याला लेबर चार्जेस खूप लावतात आणि तालुक्याच्या ठिकाणी तर कमी लावतात आमच्या गावाच्या साईडला. मी शक्यतो पुण्यामध्ये सर्व्हिसिंग करणं टाळतोच. इथं गावाकडे आलो नसतो सर्व्हिसिंग करतो, आणि पुण्यामध्ये सर्व्हिस सेंटरला गेलं तर प्रॉब्लेम हा एक असतो की गर्दी खूप असते, नंबर आलेले असतात, किंवा तुम्ही आपण गेल्यावरती गाडी आज लावून जाऊमध्ये घेऊन जा किंवा संध्याकाळपर्यंत घेऊन जा. गावाकडे तालुक्याच्या ठिकाणी कसं गर्दी कमी असते, सकाळ सकाळ जायचं मस्तपैकी 1-2 तासामध्ये आपली गाडी फ्री होते आणि चांगली करतात सर्व्हिसिंग आमच्या साईडला तरी. तुम्हाला मीटरवरती येऊन जमलं असतं. सॉरी फॉर दॅट. एक चांगलं आहे आपण म्हणजे जेव्हा गोप्रो, आता मी तर हा गोप्रो यूज करतो छोटे. आता तसे मार्केटमध्ये खूप सारे ॲक्शन कॅमेरे झाले चांगले चांगले, जे आहे चांगली काहीतरी, आणि 360 काहीतरी इंस्टा 360 त्यांचं पण ऐकलं खूप भारी कॅमेरे. त्यावेळेस मी मोटोमध्ये नवीन होतो, त्याच्यामुळे ब्लॉग वगैरे फिरत असतो, ब्लॉग वगैरे बघायचो ते, तर गोप्रोच सजेस्ट करायचे. मी जास्त दुसरीकडे डोकं नाही लावत बसतो, गोप्रो टाकतो. आणि मला तरी गोप्रोने आत्तापर्यंत तर काही प्रॉब्लेम दिलेला नाही आहे. हे खरं आहे की गोप्रोची बॅटरी जास्त टिकत नाही. तर मी 4K 60 FPS जर रेकॉर्ड करायचं म्हटलं तर फक्त 20 ते 25 मिनटं बॅटरी चालते. आता लॉग करायचं म्हटलं मग मी 1080 क्वालिटीज यूज करतो 60 FPS. चालतो कॅमेरा 1 तास तरी सहज चालतो, आणि मी एक्स्ट्रा बॅटरीचं कॅरी करून ठेवतो फुल चार्ज. असंही व्हिडिओ रेकॉर्ड होतो 4-5 तासाचा, 2 तासाचा, आणि त्यात 10-15 मिनटाचा व्हिडिओ कट करावा लागतो. हेच खूप मोठं अवघड काम आहे. काय ठेवावं काय नाही हेच कळत नाही. डाव्या साईडला उजव्या साईडला सरळ जातो कर्जतला, तर आपल्याला जायचं आहे उजव्या साईडला. गुजरात एवढं कोणी घेऊन चाललाय पडायचं वाक्य होतं. मला तो गोप्रो चांगला वाटला, क्वालिटी बेटर आहे. मी जेव्हा मागचा लॉग एडिट करत होतो मला तर क्वालिटी एकदम आवडली. 1080 मध्ये खूप भारी मस्त क्वालिटी. आणि जेव्हा आपण कॅमेराला हेल्मेटला कॅमेरा माउंट होतो त्यावेळेस, आपण जेव्हा रेकॉर्डिंग ऑन करतो त्यावेळेस एक रेड लाईट दाखवतो लेफ्ट साईडला वरती, त्याच्यामुळे आपल्याला कळतं की रेकॉर्डिंग चालू आहे. एक चांगलं आहे, छोटे फीचर असतात असे जे की खूप युजफुल ठरतात. तर असं वाटतं की रेकॉर्डिंगमध्ये आपण ते एक आहे यार, ही गोप्रोची खूप झंझट असते. माईक लावा सेपरेट, माईक ॲडॅप्टर लावा सेपरेट. गोप्रोचं हे पण भेटतं गोप्रो कॅमेरामध्ये, काहीतरी त्यांचं आहे सेपरेट काहीतरी एडिशन आहे. फक्त वरची फ्रेम असते, आपलं कॅमेरा माउंट वगैरे काय तसं काय लावायची गरज नाही. माईक ॲडॅप्टर वगैरे ते स्वतः प्रोव्हाइड करतं. माईक ॲडॅप्टर ते पण चांगलं आहे, पण त्याला 7-8 हजार रुपये एक्स्ट्रा द्यावं लागतात, जे की सध्या माझ्यासाठी तरी अवघड काम आहे. भाई काय
शोध. भाई एक तर रॉंग साईडने चाललाय, वरून उलट्या साईडने चाललाय. अलग कॉम्पिटन्स होता पण त्यामध्ये तो स्पीडने चाललाय. की बरं झालं माझं जो त्या साईडने होतो, माझं लक्ष नव्हतं माझं बोलताना. मला काय माहिती रॉंग साईडने कोणी येईल. आपण सावधानगिरी बाळगली पाहिजे इंडियामध्ये तरी. आपले लोक काय एवढे शहाणे नाही आहेत. रॉंग साईडने चालण्याचा तर लय माज आहे आपल्या लोकांना. कोणती हिरो शिकली किती काय माहिती. हे पण पण ते रस्ता ब्लॉक म्हणून त्या रस्त्याने गाड्या पण येऊ राहिल्या. हे काय एवढं साईड पंढरपूरची वारी. मी कालच दर्शन घेतलं. मला लागली होती, मला रस्त्यात लागली होती. दर्शन बघितलं मस्तपैकी. चांगलं आहे, चांगलं. फक्त मला वाटते सध्या तरी आहे निवडणुकीनंतर तर ही पहिली वेळ असेल, नाही दुसरी वेळ असेल, जेव्हा लोकांनी जात धर्म वगैरे सगळं, धर्म नाही जात वगैरे सगळं सोडून सगळे एकत्र आले. नाहीतर हे इलेक्शनमध्ये खूप जातीवरून राजकारण झालं. सगळा खेळ पण बघायला सगळे लोक आता एकत्र आले. ही दुसरी वेळ आहे. पहिली वेळ ती होती आपली वर्ल्ड कपची. इंडिया वॉन्स द वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप. चांगली गोष्ट आहे. सगळे लोक एकत्र आले. नाहीतरी असंच जातीविरुद्ध राजकारण सुरू राहिलं तर तो दिवस लांब नसेल की प्रत्येक जात सेपरेट स्वतःची वारी काढेल. मराठा जातीचं वेगळीची दिंडी, मांतर जातीची वेगळी दिंडी, धनगर जातीची वेगळीच दिंडी, या असं होऊ नये भविष्याचं. नाही, राजकारणी स्वतःच फायदा करून घेतात. जातीचं धर्माचं राजकारण करून आणि लोकांमध्ये भांडण लावून देतात. हा दिसतोय हो, लाईट लावायची गरज नाही.